मंगलमूर्ती धनसार संघाच्या वतीने 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवर. एका ठिकाणी संदीप आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत सुयोग. धनसार संघाला विनंती असेल की आपला 12वा खेळाडू लवकरात लवकर समालोचन कक्षात पाठवायचा आहे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. मैत्री 11 संघाच्या वतीने पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कुणाल जाधव राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू सुंदर चेंडू होता, तेवढा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 1 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 धाव. दरम्यान कुणाल जाधव आपल्या घरच्या मैदानावर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला गोलंदाज, नेहमीच आपलं नाव प्रत्येक मैदानावर गाजवत असतो असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. दरम्यान फलंदाजी मार्कवर आपल्याला दुसरा सलामीर पाहायला मिळतोय सुयोग. धनसार संघाला विनंती असेल आपला 12वा खेळाडू प्लीज पाठवायचा आहे. वेगवान पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला दिशा दिली पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 धावा. आणि आता मात्र वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला चेंडू काही समजला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 2 धावांवर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलाय कुणालने. समोर चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संदीप. कमबॅक कसं करायचं त्याला ठाऊक आहे. बघूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कुणाल जाधव. आणि आता मात्र फुलटा चेंडू होता, चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मैदानात काय घडतंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 धावा. आतापर्यंत मोठा फटका अजूनही फलंदाजाच्या फळीतून येत नाहीये, कारण कुणाल जाधव सारखा चांगला गोलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. आपल्या गोलंदाजीनं फलंदाजाला जखडून ठेवलंय कुणालने. आणि आता मात्र वेगवान पद्धतीचा चेंडू होता, चेंडू गेलाय थर्ड मॅन रिजन मध्ये. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार, येतोय चौकार. 4 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड. धावा येणं महत्वाचे आहे. धावा कसेही येऊ देत. मंगलमूर्ती धनसार. पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता, सुंदर चेंडू हाताळलाय कुणालने. फलंदाजाला चेंडू काही समजला नाहीये, मात्र तिकडे क्षेत्ररक्षक. धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. मैत्री 11 पालघर संघाच्या वतीने दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. एक गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. येस अरमान.
धावसंख्येचा विचार करायला गेला तर एक चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 8 धावा. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अरमान. आणि आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि फळीमध्ये प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळत नाहीत. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. पंचांचा निर्णय येतो येस इट्स अ लेग बाईज, अतिरिक्त धाव. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 9 धावा. मोठे फटके अजूनही येत नाहीयेत सलामीवीरांकडून. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अरमान. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ येतोय लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. संदीप नावाचा ब्रँडेड चौकार 4. धावसंख्येचा विचार करायला गेला 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड. कमबॅक कसं करावं ते फलंदाजाला ठाऊक आहे आणि त्याने कमबॅक केलंय. आपल्या फळीतून एक चौकार आलाय संदीपच्या. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अरमान सज्ज होईल. राईट मोर द विकेटचा मारा. आणि आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा घेण्यात यश प्राप्त झालंय 2 फलंदाजांना. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार करायला गेला 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत फलंदाज संदीप राऊत यांच्या मार्फत. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र अरमान नावाचा गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आपल्याला एकाच वेळेस पाहायला मिळाला. मंगलमूर्ती धनसर संघाला लागलेला मोठा हादरा. संदीप राऊत बॅक टू पवेलियन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. मंगलमूर्ती धनसर संघाला लागलेला मोठा हादरा. संदीप राऊत बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला एक नवीन फलंदाज रुपेश. धावसंख्येचा विचार करायला गेला 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 15 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अरमान राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय नवीन फलंदाज रुपेश. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक केवल पाटील आपल्याला पाहायला मिळतात मैदानावर. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड. खेळाडूंसाठी एक बक्षीस आलंय. कुठल्याही फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेचले किंवा कुठल्याही गोलंदाजाने 3 चेंडूंमागे 3 गडी बाद करण्याचा पराक्रम केला तर अब्दुल भाई यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. मैत्री 11 पालघर संघाच्या वतीने तिसरा आणि वैयक्तिक दुसरा घेऊन कुणाल जाधव राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर सज्ज झालाय. सामना करेल नवीन फलंदाज रुपेश. आपल्या गोलंदाजीसाठी कुठेतरी क्षेत्ररक्षक सजवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज कुणाल. पहिला चेंडू घेऊन खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं.
धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. एक चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 17 धावा. चांगला चेंडू होता. येस पंच इकडे दर्शवतायत आणि इथे गडी बाद होतोय. मंगलमूर्ती धनसार संघाला लागलेला मोठा हादरा. सुयोग बॅक टू पवेलियन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. मंगलमूर्ती धनसार संघाला लागलेला हादरा. सुयोग बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला एक नवीन फलंदाज महेंद्र. आतापर्यंत सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं कुणाल जाधव या गोलंदाजाकडून. आपल्या घरच्या मैदानावर स्वतःच्या हाताने तयार केलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजी करत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकही मोठा फटका मारून दिला नाही अजून गोलंदाजाने. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कुणाल जाधव सज्ज झालाय. नवीन फलंदाज महेंद्र. आकुटप्प्याचा चेंडू होता मात्र वेगवान चेंडू गतीवर स्वार आपल्याला पाहायला मिळाला. कुणाल जाधव फलंदाजाला चेंडू काही समजला नाही. चेंडू विसावला यष्टी रक्षक नयन घरत यांच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 17 धावांवर. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडूला दिशा दिली लॉंग ऑफ रिजन मध्ये. मात्र इथे काय होतंय, अरमानने चांगली गोलंदाजी केली होती मात्र क्षेत्ररक्षणात चूक झालाय आणि त्याचाच फायदा झालाय मंगलमूर्ती धनसार संघाला. धावसंख्येत 4 धावेने भर पडेल. धावसंख्येचा विचार करायला गेला 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 21 धावा. आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी हाताळली होती कुणालने आणि चेंडूमध्ये काही कमी नव्हती मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि त्याचा फायदा झाला धनसार संघाला. मात्र कमबॅक कसं करावं कुणालला माहिती आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कुणाल जाधव. आकुटप्प्याचा चेंडू होता. पॉइंट रिजनला खेळलेला फटका मात्र तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आणि मंगलमूर्ती संघाला लागलेला मोठा हादरा. महेंद्र बॅक टू पवेलियन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. मंगलमूर्ती धनसार संघाला लागलेला मोठा हादरा. महेंद्र बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला एक नवीन फलंदाज धीरज. धावसंख्येचा विचार करायला गेला 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कुणाल जाधव सज्ज झालाय. आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी हाताळले कुणालने आणि आता मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 21 धावांवर. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक सूचना असेल. आतापर्यंत तुमचे 13 मिनिटं आणि 30 सेकंद खर्च झालेत 3 षटकांमध्ये आणि आता तुम्हाला 2 षटक 12 मिनिटांमध्ये संपवण्याची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय मैत्री 11 संघाच्या वतीने 4थं आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन अरमान राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. सामना करेल एक नवीन फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय रुपेश.
पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडूला दिशा दिली. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रणय घरत तैनात आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढी सुंदर फेकी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. दरम्यान एक नवीन फलंदाज, एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय खेळपट्टीवर, धीरज. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळून काढले. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी हाताळली मैत्री 11 पालघर संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अरमान. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, कव्हर रिजन मध्ये चेंडूला टोलावलाय, मात्र तिकडे क्षेत्ररक्षक प्रणय घरत तैनात. सेफ हँड्स आणि रुपेश बॅक टू पवेलियन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. मंगलमूर्ती धनसार संघाला लागलेला हादरा रुपेश बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा येण्यासाठी मैदानात उतरला एक नवीन फलंदाज जयेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. पहिले कुणाल जाधव आणि आता अरमान. पुढचा चेंडू घेऊन अरमान तयार झालाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला दिशा दिली. थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते अरमानच्या मार्फत. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाजाला चेंडू काही समजला नाही. तिकडे यष्टीरक्षक नयन घरत खूप सुंदर यष्टीरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिरावलेली 24 धावांवर. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक तैनात, मात्र चेंडू विसावलाय नो मॅन्स लँड मध्ये आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. जयेश आणि धीरज यांच्या मार्फत फायदा होतोय मंगलमूर्ती धनसार संघाला. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. पहिले कुणाल जाधव आणि तदनंतर अरमान. चला, पंचांना विनंती असेल खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायचं आहे. मैत्री 11 पालघर संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि खेळाला पुन्हा एकदा सुरुवात करायचं आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. मैत्री 11 पालघर संघाच्या वतीने 500 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन नाविद सर राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालेत. फलंदाजी मार्कवर फलंदाज जयेश. पहिला चेंडू, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. फलंदाजाला चेंडू काही समजला नाही आणि चेंडू विसावला यष्टीरक्षक नयन घरत यांच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता झाला. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 26 धावांवर. पुन्हा एकदा आपल्या बोटातली जादू नाविद सर यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाला चेंडू काही समजत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावलेली
26 धावांवर. आतापर्यंत खूप सुंदररित्या चेंडू हाताळलाय नाविद सरांनी. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. मात्र जयेश नावाचा मोठा फटका चेंडूला फेकून दिले सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार. येतोय षटकार 6. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर जयेशने चेंडूचा वेग, चेंडूची गती आणि चेंडूचा टप्पा ओळखला आणि तिसरा चेंडू सरळ फेकून दिला लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषा पार. आलाय षटकार. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते नाविद सर यांच्या बोटातली जादू. एका षटकारानंतर कमबॅक कसं करावं ते नाविद सरांना ठाऊक आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 32 धावांवर. पुन्हा एकदा हळुवार पद्धतीचा चेंडू होता. येस, तिकडे पंच दर्शवतायत हा विकेट आलाय. नयन घरत यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर यष्टीरक्षण. महेंद्रसिंग धोनी नंतर कोण यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळेल पालघर जिल्ह्यामध्ये तर नयन घरत. जयेश बॅक टू पवेलियन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर. बॅट्समन नेम प्लीज. निनॉल. धावसंख्या धावफलकावर 32 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नाविद सर. आकुट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली एक्स्ट्रा पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक निहाल. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली पूर्ण मैत्रीलन पालघर संघाच्या मार्फत. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 32 धावा. 32 रन्स ऑन द बोर्ड. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. मैत्रीलन पालघर संघाच्या वतीने 6वं शेवटचं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन इम्रान. पहिला चेंडू घेऊन इम्रान. या ठिकाणी पाहायला गेला तर लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. मात्र चेंडूला फेकून दिलाय काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. येतोय धीरज नावाचा ब्रँडेड षटकार 6. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 38 धावा. 38 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो एक नवीन गोलंदाज इम्रान आणि हे षटक हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त रन्स करण्याचा प्रयत्न असेल मंगलमूर्ती धनसार संघाचा. तेवढा चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर धीरज आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना. आकुट टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा धीरज नावाचा ब्रँडेड षटकार 6. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 44 धावा. 44 रन्स ऑन द बोर्ड. आणि मी पहिले सांगितल्याप्रमाणे आपल्याला अब्दुल वाहिन कडून एक पारितोषिक आलंय. 3 चेंडून मागे 3 षटकार खेचल्यावर फलंदाजाला तब्बल 2100 रुपयांचं बक्षीस.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा इम्रान सज्ज झालाय. समोर उभा ठाकलाय फलंदाज धीरज. येईल का तिसरा षटकार? खोलवा टप्प्याचा चेंडू होता. सुंदर कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. सलग 2 षटकारानंतर गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आणि आता मात्र वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऑप्स इकडे काय होतंय? एक चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये निनॉल बॅक टू पवेलियन. धावसंख्येचा विचार करायला गेला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 45 धावा, 45 रन्स ऑन द बोर्ड. येस, इकडे पंच चेक करतील. पंच या ठिकाणी पडताळणी करतायत की कोणता गडी बाद झालाय, नक्की धीरज की निनॉल. हॅलो, येस, निनॉल बॅक टू पवेलियन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर. बॅट्समन नेम प्लीज. संतोष. आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूल केलाय, सक्सेसफुल झालाय. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट. सीमारेषा बाहेर येतोय धीरज नावाचा ब्रँडेड षटकार. 6. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 51 धावा, 51 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा इम्रान. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चेंडूला फेकून दिलाय धीरज नावाचा. पुन्हा एकदा वादळी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 57 धावा, 57 रन्स ऑन द बोर्ड. खूप सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं धीरज यांच्या फळीमार्फत. वेल बॅट धीरज. आणि मैत्री पालघर संघाला सामना जिंकायचा असेल तर 36 चेंडून मागे 58 धावांचं एक मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळत आहे. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल साहेब चषक 2025. धन्यवाद. मृण्मय ठाकूर यांचा आवाज आपण ऐकत होता. आणि पाहू शकाल 10 चेंडू 28 धावांची बहारदार खेळी साकारली महाराष्ट्र पोलीस कार्यरत असले मिस्टर धीरज.
धीरज राऊत यांनी काय खेळी साकारली. अप्रतिम बॅटिंग, लोकल बॉय. बघा सकाळी सराव करतो या विकेटवर, खेळपट्टी माहीत आहे कशा प्रकारे, शेवटच्या क्षणामध्ये तो आला नाही. अप्रतिम बॅटिंग त्यांनी साकारली. प्रेक्षकांना दाखवलं जातं तुमच्या स्क्रीनवर पाहू शकाल पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून. लगेच पाहू शकाल 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, प्रणय घरत आणि निहाल चुनावाला. डावखुरा फलंदाज, राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. मैत्री इलवन पालघर ची सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगली इनिंग साकारली बॅटिंग करत असताना पाहू शकाल. अप्रतिम 28 धावा ज्यांनी बनवले 4 षटकाराच्या मदतीने. 4ही षटकार शेवटच्या अंतिम षटकामध्ये ठोकले. नक्कीच पाहू शकाल फिल्डिंग थोडासा सेट करतायत मंगलमूर्ती धनसार. एक चांगलं बॅटल बघा. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये 101, दुसऱ्या सामन्यामध्ये 91, तिसऱ्या सामन्यामध्ये 42, चौथ्या सामन्यामध्ये 69, 5वा सामना आपण पाहतोय त्यामध्ये 57 धावा. अजूनही 2 सामने आपण पाहणार आहोत आजच्या रजनीमधले. एक संघ नक्कीच पुढे ससावलाय सुपर 8 मध्ये. उच्छली दांडी संघ वाट पाहतोय अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ प्रवेश करेल. या सामन्याच्या विजेते संघ नक्कीच इलियास 11 चिंचणी या संघासमोर खेळताना पाहायला भेटेल. नक्कीच वाट पाहतायत किरण जाधव, हाताची गडी घालून सामन्याचा आनंद घेत आहेत. कुठला संघ समोर खेळण्यासाठी येईल पुढील सामन्यामध्ये ही चर्चा नक्कीच चालू आहे. नक्कीच राजकुमार तांबरे सर सुद्धा आहेत निवांतपणे सामन्याचा आनंद घेत असताना. बघूया आपण ज्या बॅटरने चांगली बॅटिंग केली 10 मध्ये बनवले तब्बल 28, तोच यावेळेस गोलंदाज सज्ज होईल. धीरज राऊत महाराष्ट्र पोलीस खात्यात असलेले गोलंदाज. स्ट्रायकर डावखुरा फलंदाज निहाल चुनावाला. चला सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू यावेळेस पाहू शकाल पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू फुल टॉस होता. ऑफसाइड खेळला गेला. पॉइंटला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतात, परंतु पहिल्या चेंडूवर श्री गणेश झालाय. मैत्री 11 पालघर या संघाचा 1 धावांनी खातं उघडलंय. प्रणय घरत ऑन स्ट्राईक पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत. बघ यावेळेस लोअर फुल टॉस बॉल होता. परत एकदा पाहू शकाल शॉर्ट स्कॉर गेला खेळाडू होते चेंडूला फील्ड केलाय. बघा थोडीशी इजा आहे प्रणयची घरत त्यांच्या पायामध्ये. थोडंसं धावताना अडथळत आहेत. नॉन स्ट्राईकला फेकी केली, स्ट्राईक बॉल फेकी केली होती. खेळाडू तिकडे होते. सिंगल धाव नक्कीच झाली. संदीपजी राऊत चर्चा करता टीम अंडर केली गेली आहे. 2 चेंडू 2 धावा फटकावर. ओहो हो यावेळेस पाहू शकाल काय घडलं. पंचाने नो बॉल घोषित केला. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला वेगाने. खेळाडू जात आहेत. चेंडू राडूला गेलाय का, परंतु चेंडू निघून सीमारी शपार हा आलाय. नो +4 चौकार 4 धावा. बघा 5 धावाने फरक पुढे सरसावत. थोडस वेग आवडता आला नाही गोलंदाजाने. बिमर चेंडू टाकला गेला. खराब चेंडू म्हणावा लागेल. खेळाडू तिकडे होते, मागे गेले होते.
थोडासा नक्कीच स्किट झाले आणि चेंडू पायाने अडवलं होतं, पण तो थोडा वेळ जेव्हा ते पडले चेंडू निघून गेले 4 धावांसाठी. धावसंख्या 5 ने पुढे सरसावते म्हणजे 7 या अंकावर. यावेळेस फ्रीडचा बॉल, फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जाईल. चेंडूला पाठवून दिलाय, वन बाउन्स सीमारेषा पार. अजून एक साहेब चषक चौकार, 4 धावा. बघा धावसंख्या 4 ने पुढे सरसावते 11 अंकावर. पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केला धीरज या गोलंदाजाने. यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळला गेला, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, खेळाडूला बीट करून चेंडू निघून जातोय. बघा डीप लॉंग ऑफचा खेळाडू तिकडे पोहोचते, परंतु चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू अडवले गेले, 2च धावांनी समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते 13 या अंकावर. प्रयत्न चांगले होते खेळाडूंचे. मग यावेळेस चांगला प्रयत्न करतायत. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निहाल 4 चेंडू 11 वर बॅटिंग करतोय. लॉंग ऑफ चेंडू खेळला गेला. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतायत महेंद्र चौधरी, महाराष्ट्र पोलीस करत असलेले खेळाडू पाहू शकाल. मिस्टर महेंद्र एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 14 या अंकावर. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. बघा कुठे ना कुठे मंगलमूर्ती धनसर संघ क्रॉस बॅट, वा बेसबॉल हिट आणि मिड विकेटच्या रिझर्व मध्ये चेंडूला पाठवून दिला. प्रणय घरच्या बॅटमन आलाय. हा अप्रतिम चौकार या षटकामध्ये तिसरा चौकार म्हणावा लागेल. पहिला षटक संपला गेला 18 धावा फलकावर. बिनगडी बाद 58चा पाठलाग करायचा आहे. आता बनवायचे 40. येणारे षटक असतील 5. बघा महेंद्र चौधरी पाहू शकाल यावेळेस गोलंदाज सज्ज होत आहेत. महाराष्ट्र पोलीस कार्यरत असलेले खेळाडू. आज आपण नीरज शुक्लांना पाहिलं, राकेश पाटीलला पाहिलं, धीरज राऊतला पाहिलं, महेंद्र चौधरीला पाहतायत. बघा लोकलच ग्राउंड आहे महेंद्र चौधरीसाठी. सकाळच्या सरामध्ये पाहू शकाल प्रॅक्टिस करतात, सराव करतात. याच मैदानामध्ये अनुभव असणार आहे. खेळपट्टीवर कशा प्रकारे चेंडू टाकावा हे अनुभव असणं गरजेचं आहे. बघा इकडून 40 धावा डिफेंड करायचे. असं खेळाडू ज्यांनी अप्रतिम क्रिकेट साकारलाय. यावेळेस पाहू शकाल थोडासा वेग आवरताना पंचांनी नो बॉल घोषित केलाय. आणि पाहू शकाल बिमर चेंडू पंचांनी नक्कीच दिलाय. ओव्हर बेस्ट नो बॉल. आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाने घेतलं सर. फिल्डिंग करणाऱ्या संघाने पंचांच्या या डिझाईनला चॅलेंज केलंय. बिमर चेक केला जाईल. बघा दोन्ही संघांना आपण एक एक DRS दिलाय, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. बिमर चेंडू आणि रनआउटसाठी तुम्ही यूज करू शकतात. आणि यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या संघाने यावेळेस चॅलेंज केलंय या डिसिजनला. पंचांनी नो बॉल नक्कीच घोषित केलाय. परंतु पाहू शकाल बघा चेक केला जातोय पंचांच्या माध्यमातून. तिसरी पंच आमच्या बरोबर आहेत झाकीर खान. इट इज अ फेअर डिलिव्हरी असणार, म्हणजे नो बॉल नाहीये. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. बॅटर थोडंसं पुढे आले होते, चेंडू डीप झाला. पंचांनी नक्कीच पडताळणी केली, त्यानंतर डिसिजन दिलं. चांगलं काम पाहू शकाल बंटी कुंभार आणि मिस्टर कपिल पाटील यांच्या माध्यमातून. पाटील नेटवर्कची पूर्ण टीम चांगलं काम करते. नितेशजी पाटील अँड टीम. आणि व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते ती म्हणजे 19 अंकावर. थोडासा वेग आवरता आला नाहीये. व्हाईट बॉल टाकला गेला, वेगाने चेंडू टाकायचा प्रयत्न होता महेंद्र चौधरी यांचा. पडेदा फुल टॉस
हलकासा नक्कीच पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करते, एका हाताने चेंडूला फील्ड केलं, फेकी केली आहे. सूर्यकांत तिकडे होते, एक सिंगल धावाने धावपळ पुढे सरसा होतं 20 अंकावर 20. आणि यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय नो बॉल चेक करण्यासाठी. बॅटिंग करणाऱ्या संघाने यावेळेस रिव्ह्यू घेतलाय. पाहू शकाल दोन्ही चेंडूवर DRS आलाय. पहिला DRS घेतला होता ते म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या संघाने सक्सेसफुल ठरला. यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाने DRS घेतलाय. बघा यावेळेस चेक केला जातोय पाटणडोकच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय उत्तमजी घरत साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण स्पर्धा पाहतोय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. बॅटर थोडेसे पुढे आले होते, चेंडू डीप होत होता, पाहिलं गेलं त्यानंतर दर्शवलं गेलं आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने DRS गमावला. DRS आता दिला जाणार नाहीये. एक DRS आपण पाहतोय. बघा दोन्ही चेंडू फुलटॉस होते. एक व्हाईट बॉल आला, एकावर सिंगल आला, म्हणजे एक चेंडूमध्ये 2 धाबा खर्च केलेत. 20 धाबा दाफल कव्हर आहे. तसा बदल करता क्षेत्रक्षणामध्ये पाहू शकाल फिल्डिंग करणारा संघ राईट हँड बॅटर स्ट्राईकवर आहे. डीप लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेगला खेळाडू सजवले गेले. यावेळेस पाहू शकाल डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूला सर्कटच्या आतमध्ये घेतला जातोय. शॉर्ट फाईन लेग फ्लाइंग स्लीप पॉइंट मिड ऑफ आणि मिड ऑन सर्कटच्या आतमध्ये ठेवले गेले. आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे. 3 खेळाडू सर्कटच्या बाहेर ठेवले गेले. ऑन साईडला 2, ऑफ साईडला 1. फुलटॉस बॉल पुढे सरसावले. खेळाडू आहे, चेंडूवर जाता, चेंडूला फील्ड करायचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू पुढे सरसावले, चेंडूला फील्ड करायचा प्रयत्न केला जाईल. थोडासा फंबल होतात, परंतु पाहू शकाल 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. मागील 3 चेंडू सोयला आपण पाहिले ना, 3 चेंडू फुलटॉस होते. पहिला चेंडू वाईट टाकलाय, त्यानंतर दोन्ही फुलटॉसवर 3 धावा आल्यात. महेंद्र चौधरी तसं वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न करतात, पण टप्पा भेटत नाहीये. एखाद्या गोलंदाज टप्पा जर सापड चांगले गोल करू शकतो, पण टप्प्याच्या शोधामध्ये गोलंदाज महेंद्र चौधरी आहेत. फुलटॉस बॉल यावेळेस लॉंग ऑफच्या खेळाडूच्या डोक्यावर चेंडू खेळायचा प्रयत्न होता. डीप लॉंग ऑफला खेळाडू नाहीये. वेगाने डीप लॉंगॉनचा खेळाडू आलाय, चेंडूला फील्ड करतात धीरज राऊत. तिथपर्यंत 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सरसा होते, म्हणजे जाऊन पोहोचल 24-24. सत्तावीस चेंडू 34 धावांची गरज आहे. 58चा पाठलाग करायचा. 24 धावा धापाका लगावल्या गेल्या. यावेळेस सुरेख चेंडू होता, खेळाडू तिकडे पोहोचले, परंतु चेंडू अडताना नाही. डीप मध्ये पाहू शकाल बॅकअपसाठी धीरज राऊत आले. थोडेसे फंबल नक्कीच झालेत, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सरसा होते. बघा या षटकामध्ये पाहू शकाल 3 ते 4 फुलटॉस चेंडू आले. आणि यावेळेस ऑन साईडला फटका सुरेख खेळला. बघा यावेळेस वाडीश लॉंगॉनला चेंडूला खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू खूप वेगाने पुढे आले. थोडासा खराब क्षेत्र पायाला चेंडू नक्कीच अडवला गेला. बघा चेंडू हातामध्ये नाही ना, मागच्या पायाला चेंडू लागल्यानं मैदानाच्या आतमध्ये राहिला. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसा होते. 27 धावा 1.5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. येणारे 25 चेंडूचा खेळ बाकीशीर बनवायचे. अजून 31 थडी बन. फुल टॉस परत एकदा धाव घ्यायचा प्रयत्न होता. तिकडे खेळाडू थोडंसं चुकी करतात. चेंडू जर हातामध्ये आला असता विकेट नक्कीच भेटणार, परंतु चुकी झाली आहे. 2 षटकांचा संपला खेळ. 2 षटकांचा समाप्त. धावा दाफळकावर 28. या षटकामध्ये पाहू शकाल 3 ते 4 फुलटॉस बॉल आले, परंतु 10 धावा खर्च केल्यात महेंद्र चौधरी या गोलंदाजाने. 2 षटक 28 धावा. येणारे अजूनही 4 षटक आणि बनवायचे विजयासाठी 30 धावा. बघा धीरज राऊत नवीन गोलंदाज मैदानाच्या. सुरेंद्र यादव आमच्या कॉम्बॉक्सकडे यायचे लगेच. गुंडलेकी भूमिका पार पाडायची आहे. सोहेल अन्सारी यांना लगेच कॉल आलाय, आपण या प्लीज.
यावेळेस पाहू शकाल थोडंसं वेगळं खेळण्याचा प्रयत्न होता. धीरज चांगली गोलंदाजी बघा. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाचा पहिला चेंडू निधाव टाकला गेला. 28 धावा दाफळकावर आहेत. 23 मध्ये बनवायचे विजयासाठी अजूनही 30 धावा. यावेळेस पाहू शकाल ऑफ साइड खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू तिकडे होते, त्याच्या हातात चेंडू नक्कीच लागलाय. बॅकअपला महेंद्र पोहोचले. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. बघा 29 वर जाऊन पोहोचले धाव फलक. आता बनवायचे 29. अर्धा पल्ला तुम्ही गाठलाय 14 या चेंडूमध्ये. अर्धा पल्ला अजूनही तुम्हाला 22 चेंडूमध्ये गाठायचा आहे. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत. डीजे पोलार्डची पूर्ण टीम चांगलं काम करते. पाहू शकाल या स्पर्धेमध्ये चांगला आवाज पोहोचवला जातो. आमच्या आवाजाची काळजी विकास पवार म्हणजे डीजे पोलार्ड यांची पूर्ण टीम घेत असताना यावेळेस सुरेख अप्रतिम चेंडू. टप्पा पण चेंडू वेगाने निघून जातो. विकेट किपर यांच्या हातामध्ये डॉट बॉल आला. बघा 21 चेंडूचा खेळ बाकी आहे. 21 मध्ये 29 बनवायचे. सोहेल 21 मध्ये 29 म्हणजे जे 8 धावा वरती आहेत ना त्याच्यावर काम करावं लागेल. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत या स्पर्धेचे. हलक्या बॅटने पुश केल्या. बघा सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. मोठे फटकेची गरज नाही आहे. इकडून सिंगल तरी धावा घेतल्या एकरी 2 धावाने आपण सामना जिंकू शकतो. इकडून जर विकेट आले तर दबाव बनवू शकतो. बॅटिंग ऑर्डरमध्ये म्हणते तुषार गरज, जलीश शेख, माजिदभाई शेख असे खेळाडू येणं बाकी आहे. कुणाल दास सारखा हार्ड हिटर बॅटर येणं बाकी आहे. परंतु विकेट महत्त्वपूर्ण असते. इकडे पाहूले तर पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप झाली आहे. यावेळेस फटका तरफ असला. चेंडू खाली खेळाडू आला आहे आणि यावेळेस पहिला गडी बाद झाला 30 या अंकावर. मिस्टर निहाल चुनावाला बॅक टू आउट गॉन. बघ यावेळेस सुरेख झेल टिपला. तिकडे खेळाडू होते. यावेळेस वाऱ्यामध्ये झेल टिपला गेल्या. 30 वर पहिला गडी पास झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार घरत बॅटिंग साठी आले 3ऱ्या क्रमांकावर. काय गोलंदाजी राहिली बघा. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये मात्र धावा खर्च केल्यात. 2-1 गडी बाद केलाय. नवीन बॅटर तुषार करत बघा. यावेळेस फक्त पुश केला. परंतु धीरज राऊसाठी 10 झाला पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्याने एक मोठा गडी बाद केलाय. आता 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 28. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं गेलं 9.33 ची सरासरी गाठावी लागेल. नक्कीच पाहू शकाल 18 मध्ये बनवायचे 30 प्रत्येकदा महेंद्र चौधरी याने इंट्रोड्यूस केल्या गेल्या. बघा पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. परंतु या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. कमबॅक करण्याची संधी प्रत्येक वेळेला गोंधळाकडे असते. पहिल्या षटक जेव्हा सोहेल आपण पाहिला धीरजला इंट्रोड्यूस करत त्यावेळेस पॉवर प्लेचं षटक होतं आणि यावेळेस पाहिलं तर पॉवर प्ले खुल्लं होतं. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. त्यामध्ये बॅटरला बांधून ठेवलं गेलं. महेंद्र चौधरी यावेळेस गोलंदाजीवर सज्ज होतील. फुल टॉस बॉल अलॉंग द कॅपर खेळायचा प्रयत्न. खेळाडू तिकडे पोहोचतील. डीप मध्ये खेळाडू आहेत. पुढे सचावले चेंडूला फील्ड करायचा प्रयत्न. परंतु तुषार घरात वाह सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग बघा. ज्या अनुषंगाने सोहेल आपण एक गाव एक फॉर्मॅटचा क्रिकेट पाहिला. पवनसुत नवली असं एक नाव राहिलंय पालघर तालुक्यात क्रिकेटचं, ज्यामध्ये सिंगलला डबल, डबल मध्ये 3 मध्ये कन्वर्ट करणारे हे खेळाडू आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये धावतात. आणि दोन्ही खेळाडूंची गोष्ट केली तर पवनसुत नवलीसाठी चांगलं क्रिकेट खेळलेत, अजूनही खेळतात आणि आज 40+ साठी मैत्री पालघरसाठी क्रिकेट खेळतात. अप्रतिम दर्जेदार आणि बिटवीन द विकेट पाहायला भेटली आपल्याला.
पायावर चेंडूचा फ्लिक केलाय, तिकडे खेळाडू त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय. धीरज तिकडे आले, चेंडूला फील्ड केलं, फेकी खूप वेगाने, परंतु वा सुरेख रनिंग बिटवीन विकेट, चांगली कॉलिंग, सुरेख सुरेख. बघा यावेळेस पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण. 3 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. तुषार घरत पुढे आले होते पण त्यांना मागे परत परतावं लागला. प्रणयचा कॉल नक्कीच पाहायला भेटला. जर त्यांनी पहिले लक्ष दिलं असतं ना कुठे ना कुठे 4 धावा आल्या असत्या, परंतु थोडं उशिरा लक्ष दिलं. त्यांना वाटलं बॅकअपसाठी खेळाडू होते, चेंडू वाढवता आला नाहीये आणि 3 धावा धावून पूर्ण केल्या. पहिल्या 2 मध्ये 5 आलेत, 35 धावा धाफटकावर आहेत. आता बनवायचे विजयासाठी 23. येणारे चेंडू असतील तब्बल इनिंग्स मध्ये 16 चेंडू 23 धावांची गरज. काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला भेटते. चांगली कॉलिंग, चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. दोन्ही लेजंड खेळाडू आहेत. पायावर चेंडू होता, फ्लिक केला गेला, सुरेख चेंडू म्हणावा लागेल. यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता, खेळाडू तिकडे पोहोचले. फंबल नक्कीच होतात. मंगलमूर्ती धनसार संघाकडून चुका होत आहेत. बघा हे एक धावा आहेत ना कुठे ना कुठे महाग ठरतील. आपण जेव्हा कंपल्सरी चेसिंग हे सामने खेळतोय ना त्यामध्ये एक धाव खूप महत्वपूर्ण असतात, ते तुम्हाला वाचवावे लागतात. आणि यावेळेस लगातार चुका होत आहेत. धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचेल. 37. यावेळेस सरळ बॅट डाऊन द ग्राउंड खेळला. अशा फटका खूप सुरेख आहे. महेंद्र चौधरीच्या डोक्यावर चेंडूला पाठवून दिला चौकारासाठी. बघा सोहेल क्रिकेटमध्ये सगळ्यात सेफ झोन जर म्हणलं ना तो गोळ्याच्या डोक्यावरून खेळणं. तिकडे कुठलंही क्षेत्ररक्षण नसतं आणि त्या सीरीजमध्ये फटका खेळलाय. आणि लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव असणारे खेळाडू आहेत दोन्ही खेळाडू. एका बाजूला प्रणय घरत आहेत, एका बाजूला तुषार घरत बंधू मैदानाच्या आतमध्ये. 41 वर 1, 3.4 चेंडूचा खेळ संपला गेला. आता येणारे 14 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी 17. नक्की चेंडू मैदानाच्या बाहेर गेला पण चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवतोय. हा मॅच बॉल आलेला सर, पाहून घ्यायचं. चौदा चेंडू 17 धावांची गरज आहे. सुरेख फटका खेळला गेला. 3 चेंडू 6 वर बॅटिंग करतात तुषार, 9 चेंडू 16 वर बॅटिंग करतात मिस्टर प्रणय. अप्रतिम रनिंग बिटवीन विकेट पाहायला भेटली, चांगली कॉलिंग त्यांची पाहायला भेटली. यावेळेस फटका तर फसलाय. डीप मध्ये खेळाडू खूप दूरवर आहेत, पुढे आले, चेंडूला झेल टिपता नाहीये परंतु प्रयत्न चांगले होते. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न करतील का पाहू शकाल. तुषार वेगाने धावलेत. सुरेख सुरेख सुरेख. बघा तुषार धावता पण प्रणयसाठी धावायला पाहिजेत. प्रणय घरच्या पायामध्ये इजा आहे परंतु वा सुरेख रनिंग बिटवीन विकेट. कुणाल जाधव सुद्धा हसतात. प्रणय घरत धावतात, पायामध्ये इजा आहे परंतु काय धावतात. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन विकेट. बघा या षटकामध्ये तब्बल पाहिले गेलं तर 2दा 3 धाव आणि 2दा 2 धावा आणि 1दा चौकार, म्हणजे तब्बल या षटकामध्ये धावा 14 आल्यात 5 चेंडू मागे. आणि धावसंख्या धावपळचे धावफलका 44. आता बनवायचे विजयासाठी 14. येणारे चेंडू असेल 13 मध्ये 14ची गरज. फुलटॉस बॉल होता यावर कोण खेळायचा प्रयत्न पुढे ससावले होते परंतु चांगला चेंडू म्हणावा लागेल. सिंगल धाव प्रणय दुसरा खेळायचा प्रयत्न करत होते परंतु थांबवले गेले शेवटच्या क्षणामध्ये. या षटकामध्ये 15 धाव आल्या. 4 षटकांचा संपला खेळ. धावसंख्या धावफलकर पाहू शकाल लगावले गेले तब्बल 45 धावा. 45. 11.33 ची सरासरी गाठली आहे. येणारे चेंडू असतील 12 मध्ये बनवायचे 13. प्रत्येक षटकामध्ये 6.50 ची सरासरी गाठावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी मैत्री 11 पालघर संघ, मैत्री 11 पालघर आयोजित आपण पाहतोय साहेब चषक 2025 चा महाथरार. आदरणीय सन्माननीय प्रणयजी घरत आणि तुषारजी घरत मैदानाच्या आतमध्ये आहेत. अप्रतिम बॅटिंग आणि पाहू शकाल उत्तमजी घरत साहेबांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहतोय. त्यांच्या संकल्पनेने साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय साहेब चषक 2025. विश्वजित आहे साहेब असतील, कुणालजी जाधव, त्याच प्रकारे पाहू शकाल विनयजी घरत असतील आणि त्यांची पूर्ण टीम चांगलं काम करते. ज्या प्रकारे स्पर्धेची गोष्ट केली तर विलक्षण घरत असतील ओंकार चाफेकर, प्रतीक संखे, हनी खान, ही पूर्ण टीम आपण पाहतोय. मैत्री पालघर आहे जे साहेब चषक 2025 दर्जेदार स्पर्धा आणि पहिलाच रात्र आपण पाहतोय. 40+ च्या खेळाडूंना आज आपण संधी दिली गेली आणि 40+ चा पॅनल आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये एक संघ नक्कीच सुपर 4 मध्ये
क्वालिफाय होईल. नवीन गोलंदाज पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले तो म्हणजे मिस्टर सहयोग सुयोग आहेत बघा. सुयोग असतील, निनॉल असतील, असे लेजंड खेळाडू ज्यांनी अंडरपासून सुरुवात केली. धनसार या गावासाठी बघता बघता टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे त्यांनी खेळलंय. आणि सुयोग यावेळेस पाहू शकाल गोलमार्कवर सज्ज होत आहेत. शॉर्ट बॉल लॉफ केलाय, स्क्वेअरला खेळाडू आहे आणि त्यांच्या मस्तकाला दस्तक देणारा हा आलाय अप्रतिम दर्जेदार साहेब षटकार 6 धावा. लगेच यानंतर या सामन्यामध्ये विजेता संघ त्या विपक्षामध्ये पाहू शकाल संघ इलियास 11 चिंचणी या दोन संघांमध्ये चा सामना होईल. प्री क्वार्टरचा सामना. 11 चेंडू 7 धावांची गरज. दिवस खेळण्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल स्लिप मध्ये संदीप राऊत आहेत. हाडू चेंडूला गॅदर करतायत बघा. मैत्रीपूर्वक लढत सुद्धा म्हणू शकाल आपण. एका बाजूला हाडू आहेत, एका बाजूला मैत्रीण पालघर आहे. 10 मध्ये 7ची गरज. परंतु धीरज राऊतचं कौतुक करावं लागेल. जे 58 धावा झाल्यात ना शेवटच्या षटकामध्ये 4 षटकार त्यांनी ठोकले आणि तब्बल 25 धावा त्यांनी जमा केल्या. यावेळी सोडवला धीरज राऊत. चेंडू खाली येतील आणि यावेळी टिपतील झेल. संपलाय प्रणय घरतेचा खेळ. 51 लागणार दुसरा हादरा. प्रणय घरासाठी तयार झाला पाहिजे. काय मॅरेथॉन इनिंग साकारली आहे. अप्रतिम इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर प्रणय घरात बॅक टू डगआउट. 51 लागणार दुसरा हादरा. आता 9 मध्ये 7ची गरज. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत स्पर्धेचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, बेस्ट विकेट कीपर म्हणून त्याची ख्याती राहिली आहे टेनिस क्रिकेट किंबहुना लेदर क्रिकेटमध्ये. जलील शेख बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. जलील शेख नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. 9 मध्ये बनवायचे 7. बघा 9 मध्ये 7ची गरज आहे. कुठला संघ कोणाला देईल मात याची चर्चा नक्कीच होईल. 9-7 जलील शेख. बघा जलील शेख कडे टेम्परामेंट खूप चांगला आहे आणि एक अप्रतिम मॅरिटवर खेळणारा खेळाडू आहे. आपण सांगतो ना की सोयल क्रिकेटमधला टी हा खूप महत्त्वपूर्ण शब्द आहे. टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टायमिंग आणि टी फॉर टेम्परामेंट जर तुमच्याकडे असला तर कुठल्याही मैदानामध्ये कुठल्याही सामन्यामध्ये तुम्ही विजय घडू शकता. हे टी खूप महत्त्वपूर्ण असतं. यावेळेस स्लोवर चेंडू होता. थोडासा अगोदर खेळल्याचं म्हणावं लागेल परंतु वाह सुरेख. तुषार घरात काय धावतायत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. बघा कंपल्सरी चेसिंग हे नियम आहे स्पर्धेमध्ये. तुषारला माहित आहे की एक धाव खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणून मराठीमध्ये म्हण आहे की तुषार नावाचे पोरं खूप हुशार आणि तुषार खूप हुशार आहेत. त्यांना माहिती आहे की सिंगल धाव किती महत्त्वपूर्ण आहे. एकेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले जाते. 8 मध्ये बनवायचे 5. 8 चेंडू 5 धावांची गरज. तसं फिल्डिंग मध्ये बदलाव करायचा प्रयत्न करतायत संदीप राऊत. पाहू शकाल सेली मिडॉनला खेळून सज्ज केले गेले. सर्कलच्या आतमध्ये थोडंसं वरती लगावले गेले. शॉर्ट मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये आहे. सफल झाले. फायनलला चेंडूला पाठवून दिला. तिकडून खेळाडू काढला आणि चेंडूला पाठवून दिला सरळ सीमारेषा लगत. जलील शेखच्या बॅटवर सुद्धा आलाय अप्रतिम साहेब चषक चौकार. 4 धावा. सामना होतोय लेवल. आता बनवायचे मात्र 1. चेंडू असतील 7. हा इलियास 11 चिंचणी संघाचे संगनायक. आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. सात चेंडू 1 धावांची गरज आहे. धन्यवाद सोहेल अन्सारी. आपण चांगला काम केलं या स्पर्धेमध्ये. गुणलेखीची भूमिका पार पाडली. मग अजूनही आपण आजच्या रात्रीमध्ये 2 सामने पाहणार आहोत. रुपेंद्र मोरे आपण पाहिलं ज्यांनी अंडर क्रिकेट खूप सुरेख खेळले. यावेळेस पाहू शकाल 55 दोन्ही हात समांतर आणि हा धावा येते समांतर. 8 विकेट राखून आणि 6 चेंडू राखून सामना विजय झालाय. मैत्रीण पालघर सुरेख अप्रतिम सामना आपला पाहायला भेटला आणि सामना विजय झाला तो म्हणजेच मैत्रीण पालघर. आणि या सामन्याचा मॅडमाचा पुरस्कार आपण देऊया थोड्या क्षणामध्ये.